नक्कीच नो बॉलची 1 धाव आणि 3 धावा पॅनल्टीच्या आणि गोलंदाज होईल बाद. 4 धावा या स्कोअर मध्ये ऍड केल्या जातील. चला फ्रेश गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा स्पर्धेमधला नियमच आहे. सर्वांना अगोदर आम्ही अनाउन्स केलं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच सर्व नियमावली मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली. नो आर्ग्युमेंट अंपायर्स. आपण लगेच मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. 3 धावांचे पॅनल्टी. 9 चेंडू जरूर त्याने या ठिकाणी फेकला होता. त्याची 1 धाव. एकूण 4 धावा या चेंडूवरती स्कोअरमध्ये अंकित केले जातील आणि गोलंदाज या ठिकाणी बाद केला जाईल. प्रणित ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. तर फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. आपण पाहतोय उघडा डोले पहा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मात्र संधी कुठपर्यंत उठवली जाईल. या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता. त्याला सरळ फेकून दिलंय. श्री सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियनच्या वरती आलाय षटकार. मात्र या ठिकाणी उठवलाय. ओमकार पाटीलच्या बॅट मधनं तडाखा षटकार. प्रणील वरती आक्रमण आपण पाहतोय. खर तर अतिशय सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती मेरिटनुसार खेळ करणं हे ओमकार चांगला जाणतो. पुन्हा एक या ठिकाणी आपण बॅटची कडा चाटले. टॉम धावतो चेंडूवरती. या ठिकाणी बॉलला स्टॉप केलाय परंतु धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. एकच धावा आपण पाहतोय. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला नाही. एका धावेने धावफलक पुढे सरसेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर अतिशय सुंदर असे धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात आपण पाहतो. आज मात्र प्रपोज डे आणि अगले वेगळे ॲक्शन देखील स्कोरिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संदीपजी भोईर सर त्यांना मी स्कोर विचारला तर त्यांनी लगेचच बटनवरती या ठिकाणी बोर्ड दाखवला. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगला बॉल लोअर फुटा चेंडू होता. थोडासा खाली राहिला आपण पाहतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. या ठिकाणी 21 धावसंख्येवरती धावा मात्र जाऊन थांबल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॅकफुटला गेले. चेंडू उडवला. पायूंच्या डोक्यावर चेंडू चाललाय दणदण करत. सीमा पार चौकार. डीजे आपण पाहतो या ठिकाणी जरूर स्क्वेअर लेगला जे प्रेक्षक आपण पट्टीवरती बसलाय त्यांना विनंती असेल ती पट्टी सोडून बसा प्लीज. विनंती असेल आपल्याला. आतमध्ये बसलाय परंतु कृपया करून त्या पट्टीवरती कुणी बसू नका. ती पट्टी आहे ती सोडून द्या आणि नक्कीच त्याच्या थोडा लाईनीच्या देखील थोडंसं पाठी बसला तरी चालेल. बोलूया मॅचकडे. आपण पाहतो सुनील पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहतोय चौकार आलाय. पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मितेश पाटील कुठलीही चुकी करणार नाही आणि पकडला जाईल झेल आणि सुनील पाटीलचा संपलाय खेळ. नक्कीच बक्कासूर आपण पाहिला तर
क्रिकेटला जेवढे वेडे प्रेक्षक आहेत ना तेवढे देखील बैलगाडा शर्यतीला देखील क्रेज आहे. धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 25 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा या ठिकाणी आल्या होत्या. आपण पाहतोय 9 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू व्हाईट फेकला होता गोलंदाजानं 10 धावा. नंतर 4 धावा या ठिकाणी ऍड केल्या. तदनंतर षटकार. सांगितलं 25. 25 धावा धावफलकावरती. 24 काय? चोवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय दुसरं षटक चालू असताना मात्र या ठिकाणी धावा मात्र 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. फुलिया मॅच कडे पुन्हा एकदा आपण पाहतो. प्रणील हा गोलंदाज सज्ज झालाय. या ठिकाणी बॅटची कडा घेतले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होईल का, परंतु नाही झाला. धावा मात्र एक्स्ट्राच्या वाचवायच्या आहेत. या अनुषंगाने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती 24 धावा लागल्या गेल्यात. आपण पाहतो प्रणीलचं चांगलं षटक आपण पाहिलं. या षटकामध्ये तब्बल आपण पाहायला गेलं तर सुनीलची विकेट घेतली गेली. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. या ठिकाणी 24 धावा लागल्या गेल्यात. आपण जरूर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिले, परंतु विकेट देखील जरूर गमावल्यात. परागिले पण गोविरले या संघानं आजची ही शेवटची मॅच मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहू शकाल नरेश सावंत हा गोलंदाज. पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल त्यांनी 90 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची जरूर विकेट त्याने टिपली. तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी संघासाठी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. ओमकार असतील स्ट्राईकवरती आपण पाहतोय. फलंदाज या ठिकाणी फुलटॉस आहे. फुलटॉसला सरळ फेकून दिलं. या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आला पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा नरेश सावंत सज्ज झालेत. पुन्हा एकदा शफल झाले अलॉंग द कार्पेट. फटका त्या ठिकाणी चांगला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूवरती सागर येतील. चेंडूला फेकतील. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचललं आणि फेकून दिलं. 1 धाव या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 31 धावा लागल्या गेल्यात. या ठिकाणी 3रं षटक चालू असताना पुन्हा एकदा गोलंदाज नरेश सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती
चांगली गोलंदाजी करावी लागली या मॅचमध्ये. महत्वाची मॅच करो या मरो या परिस्थिती मात्र या ठिकाणी फटका फसला. झेल पकडली जाईल का? यस, पकडले झेल आणि किरण पाटीलचा संपलाय खेळ. आपण पाहिला तर किरणला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मागची मॅच पाहिली होती, त्या मॅचमध्ये लगातार 2 षटकार, तदनंतर सुनील पाटीलनं आल्या मात्र 3 षटकार लगावले होते, परंतु ते नक्कीच फलंदाज मात्र डगआउटमध्ये परतलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल आपण पाहतो. पलाश मोकलला आपण पाहतो स्ट्राईकवरती. नरेश सावंत गोलंदाजी मार्कवरती. तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज झाले. त्या ठिकाणी फटका फसलाय आणि अजून एक विकेट मात्र पलाश मोकलला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती नरेश असेल. नवीन फलंदाज मंदार धारवेला आपण पाहतोय. हमरापूरचा हा खेळाडू, अजून एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करणं हा जाणतो हा देखील फलंदाज आपण पाहतोय. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल गोलंदाज नरेशला आपण पाहतो. नरेश सावंत म्हटल्यानंतर एक नक्कीच आपण पाहायला गेलं तर फनेश डोंगरी गॅबाला हा खेळाडू बिलॉंग करतो. चांगली गोलंदाजी करणं हा जाणतो. तोच गोलंदाज मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक नवीन फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय मंदार धारवेला. या ठिकाणी नक्कीच थोडासा चेंडूने जर उचली घेतली नसती तर यष्ट्या वाकवल्या गेल्या असत्या त्या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय डॉट बॉल. ही देखील चांगली बाब असेल. नक्कीच रॉकी 11 वॉरियर संघाला माहिती आहे या मॅचमध्ये जर आपले प्रयत्न कमी पडले तर या स्पर्धेमधून आपल्यालाच या ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागेल. या अनुषंगानं मात्र नरेशची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले या षटकांमध्ये आपण पाहतो. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ स्टंप टू लाईन चेंडू फेकला गेला. चांगला बॉल चेंडूला अडवलाय. त्या ठिकाणी कुठलीही धाव मात्र मिळणार नाही. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावफलकावरती धावा झाल्यात आपण पाहतोय. पहिला षटकार लगावला होता फुलटॉस चेंडूवरती, तदनंतर 5 चेंडूमध्ये एकच धाव दिली. का कमालीचं षटक आणि 2 विकेट या ठिकाणी नरेश सावंत या ठिकाणी घेतल्यात आपण पाहतो. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 31 धावा. या ठिकाणी मी थांबतो. आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील एक हिंदी भाषेतील बुलंद आवाज रसायनी विभागातील मोहपाडा गावचे सुपुत्र मानस मनोरे. धन्यवाद. थँक्यू. स्वप्निल जी पवार, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, खिलाड़ियों का स्वागत। पीपीएल यानी पेन तालुका प्रीमियर लीग का ये रोमांच दिन नंबर 2। दिस इज द सेकंड डे एंड दिस इज द लास्ट फाइट, लास्ट शोडाउन ऑफ टुडे। जो ये मुकाबला आपको देखने को मिलेगा, रोमांचक मुकाबला। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो जाएगा घर, क्योंकि ये इम्पोर्टेंट मैच
दोनों टीमों के लिए मैदान के अंदर 3 ओवर के बाद रन बने 31 रन स्कोर कार्ड पर। लेकिन जब तक ओमकार पाटिल नाम का सितारा मैदान के अंदर, तब तक रनों की उम्मीदें होने वाली है पराग 11 गोविरले की टीम के लिए। ये चल बड़े बल्लेबाज, घुटना टेक, तमाशा देख शॉट खेला, लेकिन एलिवेशन नहीं है, प्रॉपर कनेक्शन नहीं था शॉट में। मेरे साथ संदीप जी भोईर सर बतौर स्कोरर, पीटीसी की टीम जिनकी मैं तारीफ करूंगा, काफ़ी अच्छा काम वो कर रही है। दोनों हमारे ऑफिशियल अंपायर प्रवीण जी अंद्रे सर और प्रीतम जी पाटिल सर, इन दोनों की मैं ज़रूर तारीफ करना चाहूँगा। स्वप्निल जी पवार सर, पेड़ की अब मराठी की बुलंद आवाज़ वो बन चुके हैं, उनका भी मैं स्वागत करूंगा। लेकिन गोल्डन डीजे, जितनी तारीफ की जाए गोल्डन डीजे की उतनी कम, बड़ा नाम बड़ा काम है, अच्छी साउंड सिस्टम। ये देखिए बैकफुट पर गए, हवा में खेला, गेंद गई सीधा बाउंड्री लाइन के बाहर। आली रे आली, आता माझी बारी आली, ये आया 6। एक फाइट, वातावरण टाइट, छक्के को देगा, अच्छा शॉट, रन बनेंगे अब टोटल पर, रन बने स्कोर कार्ड पर 38, 38 रन खिलाड़ी का नाम है मंदार धाड़वे। एक और बार बैकफुट पर गए, एक और बार उड़ाया, बल्लेबाज ने मचाई है धूम, गेंदबाज को कहा झूम बराबर झूम, और ये गई बूम 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 6। शॉट, ये हो रही है आतिशबाजियां, बिना दिवाली के बम मैदान पर फोड़े जा रही है। मंदार ने किया वार, गेंदबाज का किया शिकार, बना खूंखार शिकारी। 2 में 2 6, क्या कमाल की बैटिंग, एक्सीलेंट बैटिंग, आग लगा देने वाली, वाट लगाने वाली बैटिंग, खतरनाक ये बैटिंग है। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, ज्यादा अकलमंदी दिखाई, लेकिन ये देखिए डायरेक्ट हिट, कमाल की हिट हुई है। डिसीजन रिव्यू सिस्टम, थर्ड अंपायर, क्लोज कॉल, क्रूशियल कॉल, और थर्ड अंपायर चेक करेंगे और राइट डिसीजन अब तक पहुंचाया जाएगा। नो डाउट, नो डाउट का आया है थर्ड अंपायर का डिसीजन, चेक किया, उन्होंने बताया बैटर इज कंप्लीटली सेफ ऑन क्रीज, यानी वो रहेंगे मैदान पर। ओमकार पाटिल का रहना जरूरी है। पराग 11 गोविरले को अपने इरादों को, अपने उम्मीदों को, अपने सपनों को पूरा करना है, तो ओमकार पाटिल को चलना पड़ेगा, दिखाना पड़ेगा आतंक। मैदान छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण, पेड़ नगर परिषद का ये खूबसूरत मैदान हम देख रहे हैं। सर सचिन रमेश तेंदुलकर पवेलियन, उनके हाथों, और दिलीप जी वेंगसकर साहब इनके हाथों ये ओपनिंग सेरेमनी हुई थी इस ग्राउंड की। आउटसाइड द ऑफ स्टंप, ये अंपायर शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे भाई फैलाकर, वाइड बॉल, वाइड बॉल, मनोवैज्ञानिक दबाव, ये साइकोलॉजिकल प्रेशर, ये होता है दबाव। दबाव में खिलाड़ी हमेशा बिखरता है, लेकिन दबाव में बिखरने वाले का नहीं, निखरने वाले का नाम होता है। ये देखिए ओमकार पाटिल का किया वार, लेकिन कैच मुश्किल थी, गेंद पहले जमीन पर गिरी, कोशिश की उन्होंने, जैसे पानी में आप तैरने के लिए सूर लगाते हैं वैसे इन्होंने डाइव लगाई मैदान के अंदर, लेकिन मिली नहीं, निकल गई, ये मछली हाथों से निकल गई, जाले से निकल गई, सिंगल ही आया। लेकिन अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा, जितनी तारीफ की जाए उतनी कम। पेन तालुका प्रीमियर लीग क्या कमाल की शान है, अभिमान और आन बान शान टूर्नामेंट की हमेशा कायम रखी है। अनिकेत 11 पेन कोलीवाड़ा ने दरारा रखा है हमेशा। रिवर्स स्वीप किया, दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, ये काटी जाएगी सामने वाले की गर्दन, लगी है रिवर्स स्वीप, दुधारी तलवार ने किया वार, आया नंबर 4।
ओवर के बाद 51 का आंकड़ा आपको नजर आएगा टोटल पर। ये जोड़ी खतरनाक है। ये जोड़ी मैदान पर जब तक रहेगी रनों का समंदर बड़ा से बड़ा होता जाएगा। पराग 11 को विरले के लिए गेंदबाज कम बैक कीजिए, वापसी करनी पड़ेगी। अब सामने खेलती हुई टीम जो आपको नजर आएगी रॉकी 11 राइडर्स, कम बैक कीजिए। वापसी करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत होती है। कम बैक कीजिए, मजा आएगा इस मैच में। रोमांच बढ़ा है, रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा। ये तो शुरुआत है, मजा तो अभी और बढ़ेगा। आगे जाएगा मुकाबला, रोमांच का पारा ऊपर से ऊपर, टॉप लेवल वाला ये मुकाबला। आज के दिन का लास्ट एनकाउंटर, फाइनल एनकाउंटर, ये है आखिरी शोडाउन। सागर मुळे कप्तान के सामने कप्तान। ये मैच में अब मजा आएगा, लेकिन वाइड बॉल आया। सागर मुळे एक्सपीरियंस खिलाड़ी, लेदर का भी अच्छा एक्सपीरियंस इनके पास है। हमारे इंडियन टीम के करंट कप्तान रोहित शर्मा को इन्होंने गेंदबाजी की, ऐसी न्यूज मुझे पता चली। यानी सोचिए कितना एक्सपीरियंस, कितना अनुभव, कितना प्रतिभावान, कितना गुणवान ये खिलाड़ी है। ये मारना चाहते थे, इस बार कनेक्शन हुआ नहीं। जाना था वाशी, पहुंच गए काशी। ये भी आया सिंगल, एक ही आया। कप्तान के सामने कप्तान, लेकिन सागर मुळे पड़े ओमकार पाटिल पर भारी। गेंदबाजी में किया पलटवार। कप्तान कम बैक करना आपको आना चाहिए। कप्तान ने कम बैक किया है। ये देखिए खेलने की कोशिश की गई, अक्रॉस द लाइन, ऑन साइड पर, ऑफ साइड पर कमिट हुए थे, लेकिन शॉट न कमिट कर पाए। डॉट बॉल आई है, वापसी दिलाने वाला, बैकफुट से फ्रंट फुट पर लाने वाला ये ओवर, कमाल का ओवर। ये देखिए सटीक निशाने पर यॉर्कर लेजर गाइडेड मिसाइल ऑन पॉइंट पर लैंड होगी। इसे कहते हैं रॉकेट डिलीवरी, क्रैकिंग डिलीवरी, डिस्ट्रॉइंग डिलीवरी। कमाल की गेंदबाजी, सागर मुळे बड़ा नाम बड़ा काम किया है। ये भी अच्छी गेंद, ये भी डॉट बॉल। ये देखिए बल्लेबाज का पंचनामा, गेंदबाज का कारनामा देखिए आप। अंदर देखिए मैच में सागर मुळे जिन्होंने बताया ऐसा होता है कमबैक, ऐसी होती है वापसी। ये सामने खेला, इस बार गेंद जाएगी दर्शक दीर्घा में। पराग 11 को विरले के तीर सारे एक समान, सागर मुळे को दिखाया गया मंदार के द्वारा आसमान। ये आया 6। मैंने भी कच्ची घोड़ियां नहीं खेली है, मैं भी मंचा हुआ खिलाड़ी हूं, मैं पलटवार कर सकता हूं, दिखाया मंदार ने। ये देखिए घुटना टेक, तमाशा देख, लेकिन ओहो कमाल की फील्डिंग, क्या बात है, एक्सीलेंट फील्डिंग का नजराना डीप में पेश किया गया है। रोका तो है, लेकिन थर्ड अंपायर फिर एक बार चेक करेंगे, फिर एक बार हम आपको बताएंगे, चेक करने के बाद सही डिसीजन। सेफ है, रोका है, अच्छी फील्डिंग की है, इंटरनेशनल लेवल के दर्जे की फील्डिंग। कायरन पोलार्ड की मुझे एक और बार याद दिलाई। गेंद को रोका, रन बनी 61, 61 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर में 10 रन आए सागर मुळे के। ये ओवर नंबर 5 में, इस पहली पारी में 5वें ओवर में रन आए 10, 4 में थे 51, 5 में बने 61, 6 गेंदें अभी भी बची है। यही वो टीम है जिन्होंने पिछले मैच में 84 रन मारे थे। यही वो टीम एक और बार उसी कारनामे को वापस करके दिखाने की काबिलियत बताई है।
कप्तान आए थे बतौर ओपनर, अभी तक मैदान में कदम जमाए हुए हैं। ओमकार पटेल, बड़ा नाम, रावे ग्रामीण का ये खिलाड़ी पराग 11 गोविरले की कप्तानी कर रहा, लेकिन मैं कहूंगा कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। कप्तान चला है सीना तान, कई बार दिखाया इन्होंने गेंदबाजों को आसमान, लेकिन एक और बार अब वो दिखाना पड़ेगा। जिम्मेदारी बड़ी है, लेकिन डेथ ओवर, सरेआम कत्लेआम होने वाला ओवर। प्रणीत मात्रे वाइड बॉल का इशारा, यहाँ पे ये अंपायर का जरूर आएगा। वाइड के साथ टोटल में इजाफा होता है, दबाव, गेंदबाजों की मौत होती है, इसी वजह से मैं इसे कहता हूं डेथ ओवर। गेंदबाजों के लिए प्रेशर, बल्लेबाजों के लिए अच्छा ओवर, डेथ ओवर। खेलना चाहते थे लेकिन लगा नहीं, प्रॉपर टाइमिंग नहीं, रन नहीं लेना चाहते, मना किया। ओमकार पाटिल ने मना किया, अपने आप के ऊपर जिम्मेदारी लेना चाहते हैं, अपने कंधों पर भरोसा दिखाना चाहते हैं, लेकिन मंदार ने अच्छी बल्लेबाजी की है। विश्वास आपको दिखाना होता है एक दूसरे में, क्योंकि एक पत्थर वार खा खा के कंकर बन गया, एक पत्थर वार सह सह के भगवान शिव शंकर बन गया, ऐसा कहते हैं। जो जो तू चाहता है वो ना तेरे वनवास में ना तेरे संन्यास में, वो सब है तेरे विश्वास में। और ओमकार पाटिल ने विश्वास दिखाया अपने ऊपर, लेकिन इस बार विकेट को चटकाया जाएगा। बल्लेबाज जाएंगे पवेलियन में, दिया है बड़ा झटका, जोर का झटका जोरों से लगा। थैंक यू डीजे ऑपरेटर। विश्वास लाख दिखाया था, लेकिन कई बार कोशिशें भले ही जी जान के साथ कितनी क्यों ना की गई हो, कामयाबी आपको नहीं मिलती। प्रवीण गैरत मैदान के अंदर आए हैं, उनको 2 छक्कों के लिए 500 का इनाम है, सम्माननीय संदीप दादा घरत साहब, इनकी तरफ से 2 छक्कों के लिए 500, खारपाड़ा ग्रुप खारपाड़ा। लेकिन ये देखिए बल्ले को घुमाया, गेंद को भी घुमा दिया, मस्तक पे दस्तक, ये आया कड़क चाय की तरह, कड़क 4। ऑपरेटर बैलगाड़ा शरियत बहुत ही क्रेज में है। महाराष्ट्र में बड़े बड़े मैदान, बड़ी बड़ी इनामी वहां पे लगाई जाती है और बहुत क्रेज बन चुकी है। काफी सारे बैल काफी ज्यादा मशहूर हो चुके हैं आजकल के जमाने में। लेकिन क्रिकेट का खेल भारत में सबसे ज्यादा खेला जाने वाला खेल, हर एक की नस नस में बसने वाला खेल, और हमें जिस खेल से सबसे ज्यादा प्यार है उसका नाम है क्रिकेट। क्रिकेट मेरे लिए भगवान समान है, क्योंकि क्रिकेट ने मुझे बहुत कुछ दिया जिंदगी में मेरी, इसी वजह से क्रिकेट मेरे लिए हमेशा सबसे ऊपर रहने वाला है। लेकिन 4 आया, टोटल में इजाफा, रन बनी स्कोर कार्ड पर 6 पे 6, 66 बने हैं, 66 रन ऑन बोर्ड। लेफ्ट हैंडेड बैटर यहाँ पे आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर देंगे पनिशमेंट, बताएंगे दोनों भाई बल्ला का, इट इज वाइड बॉल। वाइड के साथ टोटल आगे जरूर जाएगा, रन बनेंगे अब 67 रन। पहली पारी बची है, आखिरी ओवर डेथ ओवर जो मैदान पर चल रहा है। ये घुमाया लेकिन कहीं पे निगाह कहीं पे निशाना, विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन। विकेट कीपर के दस्तानों में ये आएगी डॉट डिलीवरी, डॉट गेंद, जहरीली गेंद जिसपे नंबर होता है 0, 0 की नहीं होती है कोई कीमत, इसी वजह से टोटल वही रुका है।
जीरो की कीमत तब होती है जब उसके आगे उसको सहारा मिलता है। लेकिन ये देखिए कमाल का स्ट्रोक खेला, गेंद को भेज दिया हवाई यात्रा पर। चली चली रे गेंद तो चली रे, गई गई रे गेंद तो गई रे। ये आया 6। लीडर 73, 73 रन 67 थे। तब आया छक्का, लेफ्ट हैंडेड बैटर प्रवीण घरत मैदान के अंदर, उनको इनाम लगाया है सम्माननीय संदीप दादा घरत साहब। इन्होंने 2 छक्कों के लिए 500 फील्डर। चलिए अंदर आइए फटाफट, मैच तुरंत यहां से जरूर शुरू की जाएगी। देखिए संदीप दादा घरत, इनका इनाम आपको लेना है तो यहां से एक और आना जरूरी। गेंद अब यहां से एक ही बची है, एक छक्का मारा, लास्ट डिलीवरी है। बल्लेबाज बड़ा शॉट लगाने की कोशिश करेगा, आता है तो जरूर आपको 500 मिलेंगे। लेकिन क्या गेंदबाज मौका देंगे, क्या वो मौका मिलेगा, क्या वो बड़ा हिट आएगा। 73 तो यहाँ पे जरूर बने हैं, क्या उन 73 को 79 बनाया जाएगा या फिर 73 वैसे के वैसे रहेंगे। सामने खेला, कनेक्शन नहीं, बाहर वाली गेंद थी, अवे फ्रॉम द बॉडी पिच की गई। एक आया, दूसरा भी आया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। इनाम भले ही नहीं मिला हो लेकिन दुक्के के साथ पहली पारी का खेल समाप्त किया जाएगा। 6 ओवर जिनका काम हुआ है तमाम। रन बने स्कोर कार्ड पर 75 रन, 75 द टोटल इज ऑन द स्कोर बोर्ड। यानी आने वाली गेंदें 36, जीत के लिए 76 रनों की जरूरत। जो जीता वो सिकंदर, जिसने मारी बाजी वो बनेगा बाजीगर, जो जीता वो होगा क्वालीफाई, जो हारा वो जाएगा घर। 36 में बनाने हैं 76। कैसा होगा शुरुआती 3 ओवर में मैच का हाल, सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर पेड़ की मराठी की मशहूर आवाज स्वप्निल जी पवार सर। इनकी बात चलेंगे लेकिन एक मौका डीजे को बजाइए। या ठिकाणी आपण खरोखरच धावांचा पाठलाग पाहिला तर चांगली पहिल्या इनिंगमध्ये धावा या ठिकाणी बनवल्यात। 75 धावा, 76 धावांचा टार्गेट आहे। खरं तर टॉस या ठिकाणी गमावला होता पराग 11 गोविरले या संघाने खरं तर बॅटिंग वाटायला आली होती आणि शेवटच्या षटकापर्यंत मात्र ओमकार मैदानावरती राहिला आणि तब्बल त्यांनी या ठिकाणी 75 धावा उभारल्यात। 76 धावांचा टार्गेट आहे। आपण पाहतोय रॉकी 11 हा संघ मात्र आपल्याला, रॉकी 11 वॉरियर्स हा संघ मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। आता मात्र थोडेसे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील। सागर मुले नक्कीच आपण पाहतो पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम यांचं आपण कौतुक जरूया या ठिकाणी करूया। ओम असतील, त्यांचे सहकार्य नीरज असतील, मारुती, असे सर्व आपण पाहतोय आणि अतुल देखील असतील आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेत। नक्कीच केतन आमचे सहकारी मित्र देखील खास आहेत आमचे, ते देखील या ठिकाणी पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासोबत खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये सर्व दिवसांमध्ये जोडले जातील। तर सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आपण स्वागत करूया। 75 धावा झाल्यात, 76 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करावं लागेल। नक्कीच आमचे प्रशांत तांडेल मुन्ना या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती नक्कीच
अतिशय उत्कृष्ट अंपायर देखील आहेत आणि त्यांना विनंती असेल सर आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. पहिलं सत्र या ठिकाणी झालंय समाप्त. आपण पाहतोय धाव फलकावरती 75 धावा केल्यात पराग 11 गोविरले या संघानं 76 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मात्र चेंजेस पाहायला मिळतोय. पेन तालुक्यातील हे नक्कीच आज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टॉम पवार मॅन फ्रॉम फणस डोंगरी, तर एका बाजूने असेल सागर मुले स्वतः कॅप्टन. मात्र कॅप्टन इनिंग खेळावी लागेल जशी या ठिकाणी ओमकार पाटीलनं कॅप्टन इनिंग खेळले मैदानामध्ये आपण पाहतोय. चला मॅचला होईल सुरुवात. आपण पाहतो ऑफिशियल पंच देखील त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. 76 धावांचं टार्गेट आहे. सागर आणि टॉम पवार. नक्कीच सलामीची जोडी या ठिकाणी रॉकी 11 वॉरियर्स संघाची मात्र करो या मरो या परिस्थिती मात्र आता मात्र खेळ करावा लागेल. ह्या मॅच मध्ये जर धाबा बनवल्या तर तुमचं अस्तित्व या ठिकाणी टिकेल, परंतु या ठिकाणी जर तुम्हाला धाबा बनवता आला नाही तर तुमचा संघ मात्र या स्पर्धेमधून बाद होईल. या नक्कीच अनुषंगाने मात्र बॅटिंग करावे लागेल रॉकी 11 वॉरियर्स संघाला. परंतु जर आपण विचार केला तर पराग 11 गोविरले संघाने प्रथम बॅटिंग करत असताना खूप सारा खेळ चांगला केला, परंतु गोलंदाजी देखील तेवढीच जर चांगली केली नाही तर आपण पाहतो या ठिकाणी धावांचा वर्षाव पाडला जाईल. 76 धावांचा टार्गेट आहे. 75 धावा बनवल्या गेल्यात आपण पाहतोय. तर आपण पाहतो सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूने असतील सागर मुले तर दुसऱ्या बाजूने असतील आपण पाहतो टॉम पवार. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो पराग 11 गोविरले संघाचा. एक ते तरार ओमकार पाटीलला आपण पाहणार आहोत. पाटीलगिरी दाखवतील या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. तर फलंदाजीच्या माध्यमातून दाखवले, परंतु गोलंदाजी देखील कशा पद्धतीने करतील हे देखील चित्र आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर ओमकार यांचे नक्कीच वडील देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सामना जरूर पाहण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतो. बोलतो मॅचकडे आपण पाहतोय मोठी लढत. फुलटॉस चेंडू होता गोलंदाजाच्या हातामध्ये. चेंडू मात्र जरूर आपण स्टॉप केला आहे. ओमकारने या ठिकाणी धाव मात्र एकही मिळणार नाही. मोठ्या धावांचं टार्गेट आहे. ते चेस करत असताना मात्र कुठेतरी धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये आपण पाहायला गेला तर धावा 15 नक्कीच 15 धावा आल्या तरी देखील या ठिकाणी धावा चेस केल्या जातील, परंतु धावा या येतील का हा देखील प्रश्न सर्वांना पडला असेल. या ठिकाणी ऑनसाइड मध्ये खेळण्याचा फटका जरूर अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतील. आपण पाहतो एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आपण पाहतो संघाचा आणि स्वतःचं देखील अकाउंट या ठिकाणी ओपन झालं एका धावेनं. या ठिकाणी आपण पाहतो रॉकी 11 वॉरियर्स या संघाचं. आता मात्र स्ट्राईक वरती असेल टॉम. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 7व्या क्रमांकाच्या फलंदाजीवरती आला होता, परंतु या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आणि आता मात्र सलामीला प्रमोट केलंय संघ मालकानं. कशा पद्धतीने खेळ दाखवतील खरं तर नॉकआउटचे मॅच असेल. आपण पाहतो पेन तालुका प्रीमियर लीग 2024. ओमकार पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतो. यॉर्कला होतं चेंडूला ऑफस्टंप यॉर्कर फेकला गेला. अजून एक सिंगल मिळेल आपण पाहतो. धाव फलकावरती एकेरीने धाव वाढ होईल. आपण जर विचार केला तर आता मात्र 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत ओमकारनं आणि चांगली गोलंदाजी मात्र थांबवलं दोन्ही फलंदाजांना. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हातलायचं हे उत्तम उदाहरण मात्र आपल्याला या ठिकाणी दाखवत असताना ओमकारला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर ओरपी चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॉल नाही, परंतु झेल मात्र चांगला टिपला गेला. एक मोठी विकेट आपण पाहतो रॉकी 11 वॉरियर्स संघाला. सागर मुले तंबूच्या आश्रयाला. तर एक डॅशिंग व्यक्तिमत्व नक्कीच मुन्नाजी तांडेल सर या ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर स्पर्धा आपण पाहत असतो, त्यांच्या माध्यमातून अंपायरची भूमिका पार पडली जाते. तेच मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष
स्वागत आहे बोलूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे. एक महत्त्वाची विकेट मात्र त्या ठिकाणी टिपली गेली. सागर मुलेला मात्र परतवलाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय करण नाडकरला मैदानामध्ये दाखल केलं. करण नाडकर मॅन फ्रॉम आंबेगावचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना हे सर्व यंग टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अनेक स्पर्धा मात्र खेळत असतात, परंतु आज मात्र एक नवीन प्लॅटफॉर्म मात्र लल्ला वाजकर यांनी सर्व जे यंग टॅलेंट खेळाडू आहेत त्यांना मात्र हे उपलब्ध करून दिलेलं. अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल सर्वांच्या भेटीसाठी. करणला आपण पाहतो स्ट्राईक वरती. आता मात्र एक विकेट जरूर गमावले. लेफ्टी फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाजाला मैदानामध्ये धाडलाय. या ठिकाणी बैठक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. या ठिकाणी चेंडू जाईल सीमा पार, चौकार. डीजे फुल टॉस चेंडू होता. लॉलीपॉप चेंडूला सरळ भिरकावून दिला. आपण पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नक्कीच शरीराचा वेध घेतलाय आणि करणला मात्र प्रति उत्तर दिला ओमकार पाटीलनं. दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला. अजून एक धक्का. डीजे गोल्डन देखील या ठिकाणी रंगामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धाबा आपण पाहतोय 6 धाबा 2 विकेट मात्र या ठिकाणी घेतल्या गेल्या. खरं तर ओमकार पाटीलचं कौतुक करावं तेवढंच कमी असं आपण म्हणूया. 76 धाबांचं टार्गेट आहे आपण पाहतोय आणि आता मात्र समीकरण उरलं असेल 5 षटक येणं बाकी असतील आणि 70 धाबा कराव्या लागतील. 5 षटकांमध्ये 70 धाबा कराव्या लागतील. 6 आतापर्यंत लागल्या गेल्यात. आता मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाज नरेशला आपण पाहतोय. कित्येक स्पर्धा आपण खेळत नक्कीच जे सर्व खेळाडू आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेट असला की सर्व खेळाडू मात्र खेळताना आपापल्या संघांमध्ये खेळताना पाहायला मिळतात, परंतु एकाच गावातील हे 2 खेळाडू आता मात्र स्क्रीजवरती असतील. एका बाजूने असेल टॉम पवार तर दुसऱ्या बाजूला असेल नरेश सावंत. आपण पाहायला गेलं तर यंदाचा सीझन आपण पाहिला भूमी 11 फणस डोंगरी या संघामध्ये भरपूर चर्चेत राहिलेलं नाव त्यांचं जे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल टॉम स्ट्राईकवरती. तर नॉन स्ट्राईकवरती नरेशला आपण पाहतोय. समोर टाकला होता, फटका फसला. या ठिकाणी एलिव्हेशन मिळालं नव्हतं चेंडूला. ओमकार आहेत, पकडला जाईल झेल. ज्याच्यावरती आशा होती मात्र त्याला मात्र परतवलाय. निराश मानेने परतलाय टॉम. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी बाद झाला आपण पाहतो. नक्कीच 5व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला सुशांत पाटील. खरं तर याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल आपण पाहतोय. धावा बनवू शकतात परंतु धावांना या ठिकाणी पाठलाग करत असताना तुम्हाला एखादा मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये घ्यावा लागेल. आपण पाहतोय मोठा धावांचं टार्गेट आहे. 6 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. खूपच बाहेर चेंडू फेकला होता. या ठिकाणी चांगला फटका. बैठक, घुटना टेक, तमाशा देख. आलाय चौकार सुशांतच्या बॅटमधना पहिला चौकार. थँक्यू
डीजे खरं तर सलामीला आलेल्या फलंदाज आपण या ठिकाणी बाद झालेले पाहिले. तदनंतर पुन्हा एकदा दुसरा येईल का? क्षेत्ररक्षक धावतोय, बनेल प्रेक्षक. या ठिकाणी रेस लागली होती चेंडूची आणि क्षेत्ररक्षकाची, जिंकलाय मात्र चेंडू. चेंडू सीमा पार, चौकार. नक्कीच आशा पल्लवित केल्यात या फटक्यानं मात्र सुशांतच्या. खरं तर गरज आहे संघाला, मात्र मोक्याच्या क्षणाला मात्र धावून आलाय सुशांत. परंतु कुठपर्यंत धाबा मात्र या ठिकाणी बनवेल, संघाला गरज आहे या धाब्यांची. बघा, लक्ष असू द्या, जे यंग टॅलेंट खेळाडू या ठिकाणी खेळतात त्यांना विनंती असेल, महत्त्वाची मॅच मैदानामध्ये चालू आहे, आपण कृपया करून खेळ थांबवा. मॅच झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी खेळू शकता या ग्राउंडवरती. पुन्हा एकदा आपण बोलूया मॅचकडे. लगातारचे 2 षटकार आपण पाहिलं सुशांत पाटीलच्या बाडमधनं आपण पाहिलं तर बाबूजी सावरसे या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कित्येक वर्ष मात्र तो उन्हाळ्या पावसाळे क्रिकेट खेळताना आपण त्याला पाहतो. या ठिकाणी थोडंसं खाली फेकला होता चेंडूला, आपण पाहतो सबमरीन डिलिव्हरी ज्या चेंडूला आपण म्हणतो तसा चेंडू मात्र या ठिकाणी फेकला गेला. चांगला बॉल गोलंदाजाच्या माध्यमातून लगातार 2 षटकार आले. तदनंतर चेंडूला पूर्ण यॉर्क केलं या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार चेंडूला उचलतील, फेकतील, 1 धाव आपण पाहतो. दुसरे षटक चालू असताना धावेची गरज आहे, धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. अनुषंगानं मात्र बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज खरं तर जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र संधीचा सोडणं करताना सुशांतला आपण पाहिलं आणि जेव्हा चांगला चेंडू येईल त्याला सन्मान देताना देखील पाहिलं. खरं तर मोठ्या खेळाडूचं हे वैशिष्ट्य राहिलं, एखादा खराब चेंडू आला तर त्याला चौकार षटकार लगावणं, एखादा चांगला चेंडू फेकला तर त्या चेंडूला मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने ढकलून काढणं आणि एक सिंगल घेणं. खरं तर आतापर्यंत आपण पाहतो दुसरे षटक चालू आहे. धावफलकावरती आपण आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर धावा लागल्या गेल्यात, आपण पाहतो 14 धावा लागल्या गेल्यात. 76 धावांचा टार्गेट आहे ते चेस करत असताना मात्र बॅटची कडा या ठिकाणी बाहेर चेंडू चालला होता, बॅट वरती या ठिकाणी बॉल बर्स्ट झाला आणि अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रय आला. नरेश सावंत बॅक टू द डगआउट. आमचे सतीशजी गायकर सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. उत्कृष्ट स्कोरर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, तर त्यांचं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. पंधरा धाबा फलकावरती. खरं तर भरपूर काही त्यांच्या माध्यमातून मला देखील शिकायला मिळालं, असं आमचे सतीशजी गायकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. उत्कृष्ट गुणलेखक देखील आहेत. आपण पाहायला गेलं तर पेनपूर विभागामध्ये जेव्हा सर्व ज्या टुर्नामेंट होतात त्या सर्व टुर्नामेंटमध्ये त्यांचा देखील भरपूर हातभार असतो आणि एक उत्कृष्ट स्कोरर आपले पेन तालुक्यातील सतीश गायकर सर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो एक उत्कृष्ट स्कोरर देखील आहेत. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 15 धावा. विकेट जरूर गमावल्यात आपण पाहतो. 76 धावांचा टार्गेट आहे. 76 धावा मात्र या ठिकाणी बनवायच्या असतील तर आता मात्र 4 षटक यांना बाकी असेल. या 4 षटकांमध्ये आपल्याला तब्बल या ठिकाणी धावांचा जर आपण विचार केला तर चांगला धावा या ठिकाणी कुटाव्या लागतील. या 4 षटकांमध्ये क्षमता आहे या खेळाडूंकडे. आपण पाहतो सुशांत आहे, सुशांत पाटील चाकू या नावाने खरं तर क्रिकेटमध्ये त्याला उपाधी मिळाले आणि लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. परंतु महत्त्वाच्या क्षणाला मात्र फलंदाजी अजून चांगली होईल का अपेक्षा असेल सर्व खेळाडूंना. खरं तर महत्त्वाचे खेळाडू बाद झालेत. मिडल ऑर्डरवरती आलेला हा फलंदाज सुशांतला आपण पाहतोय. ओमकार पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. या ठिकाणी ऑनसाईडमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. अलंग द कार्पेट चेंडू चालला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतील, फेकतील, त्याद्वार मात्र सिंगल पूर्ण केली जाईल. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चेंडूचा वेग देखील तेवढाच प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना अतिशय खांद्याचा वापर, तदनंतर चेंडूला पिचअप करणं, आपल्या लाईन लेंथ आणि सर्व गोष्टी टप्पा मात्र अचूक या ठिकाणी पाहायला मिळतो. ओमकारचा जय जयकार आपल्याला आज
दिवसामध्ये पाहायला मिळेल का? आज आपण पाहायला गेलं तर सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला. आजचा खरं तर आपण पाहायला गेलं तर तिसरा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल जाणारा ठरला. परंतु आजच्या या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल ही शेवटची मॅच. या शेवटच्या मॅच नंतर आपल्याला रिझल्ट लगेच या ठिकाणी आपल्याला मिळेल. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती ओमकार पाटील, रावे एक्सप्रेस आपण पाहतोय. लोअर फुलटा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूला उचलतील, फेकतील, एकच धाव. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मंदार धारवे होतं. खरं तर मंदार धारवेच्या बॅटमध्ये देखील भरपूर चांगल्या धावा आल्या. त्यांनी आपल्या संघाला महत्त्वाची या ठिकाणी चांगली खेळी, मात्र उपयुक्त खेळी या ठिकाणी करून दिले. तोच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईकवरती सुशांत असेल. खरं तर सुशांतला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. धावा मात्र या ठिकाणी सिंगल डबलनं मात्र जरी बनवल्या तरी देखील या ठिकाणी काही फरक पडणार नाही समोरच्या संघाला. समोर फेकला, फटका फसला, त्या ठिकाणी आपण पाहतो पकडला जाईल का झेल. यस, आपण पाहतो ज्याच्यावरती नक्कीच विश्वास होता त्याने मात्र विश्वासघात केलाय. फलंदाज अजून एक तंबूच्या आश्रयाला. काल या स्पर्धेला आघात झाला, सुरुवात झाली आणि आपण पाहिला तर पहिला संघ नक्कीच सुमित 11 डोलवी हा संघ त्याचा प्रतिनिधित्व करत होता. हरेश गावंड आपण त्याला पाहिलं. तदनंतर एकाच गावातील एक संघ मालक आपण पाहिला, रोहित म्हात्रे, तो देखील जितेगावचा. हर्ष 11 दुर्शत या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना तो संघ दुसरा संघ ठरला, सुपर 8 मध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सात्विक स्वरूप 11 रामवाडी या संघाचा प्रतिनिधित्व करत असत. आयोजक लल्ला वास्कर यांचा संघ सुपर 8 मध्ये तिसरा संघ दाखल झालेला आपण या ठिकाणी पाहिला. परंतु आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, कुठला संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल तो चौथा संघ या ठिकाणी असेल. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय, त्याला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय, लांबलचक षटकार. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर लेट आलाय पण थेट आलाय, षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, जजमेंट चांगलं, अचूक जजमेंट पाहायला मिळालं. अजून एक फलंदाज बाद होईल. डीजे गोल्डन यांना देखील प्रपोज झालेला दिसतं आज. खरं तर डीजे देखील अतिशय नक्कीच आपण पाहतो अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी डीजे धून मात्र या ठिकाणी ऐकवत असताना पुन्हा एकदा बोलली आपण मॅचकडे. तिसऱ्या षटकातला अजूनही नक्कीच एक चेंडू बाकी असेल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ओमकारची राहिल्या. या संपूर्ण मॅचमध्ये आपण बॅटिंग पाहिले तर ओमकारनं मात्र सर्वांना मंत्रमुक्त केला या गोलंदाजीनं. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅकवरती. मंथन भोईर बोरगावचा हा खेळाडू, पेडा जरूर आपण त्याला या ठिकाणी उल्लेख करूया. चांगला फटका, ते क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच बोरगावचा क्षेत्ररक्षक आपल्याला जयेश बेलकाडे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडूला उचलेल, फेकेल, तद्वर मात्र सिंगल पूर्ण केली जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आपण पाहतो ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल. धावा झाल्या धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. मी या ठिकाणी जरूर थांबतो. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला चांगल्या लढती पाहायला मिळतील. पुढच्या 3 षटकांमध्ये या ठिकाणी आपल्याला जोडले जातील. खरं तर 18 चेंडू आणि 52 धावेची गरज असेल. या ठिकाणी मी थांबतो आणि पुढचे 3 षटक या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील. कॉम्बॉक्स मध्ये मानस
मनोरे थँक्यू. 17.33 सरासरी असेल आपण पाहतोय. मॅच या धावा मात्र बनवू शकतात, परंतु धावांचा पाठलाग करताना मात्र धावा मोठे फटके येणे गरजेचं आहे. आणि कॉम्बॉक्समध्ये आपण करू याबद्दल आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातील एक रसायनी विभागातील मोहपाडाचा सुपुत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मानस मनोरे. धन्यवाद, थँक्यू. नक्कीच आपल्या पेन तालुक्यामध्ये पेन प्रीमियर लीगला जवळजवळ आपण पाहिलं तर आजचा आणि कालचा दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. मानस मनोरे यांचा आपण या ठिकाणी जरूर स्वागत करणार आहोत. अर्थातच पेन तालुक्यातील एक बुलंद आवाज, खरं तर पेनचाच हा रहिवासी आहे मानस, परंतु त्यांची फॅमिली त्या ठिकाणी रसायनी विभागामध्ये राहते मोहपाडला, त्याच्या कारणास्तव तो तिकडे असतो, परंतु त्याचा आवाज मात्र या ठिकाणी आपण ऐकायला मिळाला. मायेची उपदार शाळ आपले नऱ्याभाई यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येतो आहे. एकदा आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माणसासाठी. चांगला आवाज त्याचा आपल्याला ऐकायला मिळाला. संपूर्ण पेनवासियांना मात्र त्यांना आवाजानं मात्र या ठिकाणी खुश केलं आहे. त्याचा सन्मान या ठिकाणी आपण घेतो आहे. खरं तर पेन तालुका प्रीमियर लीग 2024मध्ये नक्कीच माणूस तुझा सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. वलूया कॉम्बॉक्समध्ये आपण शेवटचे षटक त्या ठिकाणी ऐकवतील आपले सहकारी मित्र मानस मनोरे. शुक्रिया स्वप्निल जी पवार. बीपीएल पेन तालुका प्रीमियर लीग में फिर एक बार सभी का स्वागत. लास्ट फाइट दूसरे दिन का ये आखिरी एनकाउंटर मैदान के अंदर 3 ओवर 52 की जरूरत थी. यहाँ पे अब हार्दिक पाटिल तीसरी मेडन ओवर जिन्होंने इस टूर्नामेंट की डाली थी, वही गेंदबाज आपको बॉलिंग मार्क पर नजर आएगा. एक और बार ये देखिए लाजवाब. द शॉट इज सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव वाव वाव. ये आया 4. डर हारना नहीं है, हार माननी नहीं है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश हमेशा आपको जारी रखनी है. आपकी कोशिश आपकी जीत को मंजिल तक आपको लेके जाती है हमेशा. एक और बार प्रयास किया लेकिन इस बार बनेंगे शिकार. गेंदबाज ने बताया, पलटवार किया, मंथन को दिया झटका और भेजा पवेलियन में वापस. विकेट आया. मंथन ने कोशिशें की है लेकिन उनको पवेलियन का दिखाया गया रास्ता. न्यू बैटर केम ऑन क्रीज. आपको नजर आएंगे गिरीश. गिरीश आए इनएट नंबर 9 की पोजीशन पर मैदान के अंदर. तरण खूब ग्रामीण के वो खिलाड़ी है, मैदान पर आए. अभी यहां से प्रहार करने पड़ेंगे. घुमाया बल्ला. जर्सी नंबर 17 नंबर हमेशा खतरे वाला नंबर होता है, खतरे की घंटी बजाने वाला नंबर होता है. लेकिन यहाँ पे 17 नंबर की जर्सी पहनने के बावजूद खेल वैसा करना चाहिए. 17 नंबर सर एबी डिविलियर्स मिस्टर 360 उनका ये नंबर है और उनके नंबर के अनुसार
खेल जरूर होना चाहिए। ये देखिए कमाल का स्ट्रोक, क्रैकिंग, एक्सीलेंट, माइंड ब्लोइंग, ब्यूटीफुल। ये आया है 4 एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। ये किया अब आक्रमण बताया, वापसी होगी जरूर होगी, करके भी दिखाइए। मजा आना चाहिए, मुकाबला गाड़ी की टक्कर भरा हो तो दर्शकों का फोकट में पैसा वसूल हो जाएगा। ये मैच वैसा होना चाहिए, रोमांचक मैच, टूर्नामेंट बढ़िया, बिग फाइट ये होनी चाहिए इस मैच में। ये एक और बार उसी दिशा में, इस बार भी गेंदे हवा में, लेकिन ये लटक गए। इस बार दिया जाएगा झटका, जाएंगे वापस। पकड़ा है ये कैच, क्रूशियल मोमेंट पे दिया एक और बड़ा झटका। थैंक यू डीजे ऑपरेटर। 4 ओवर का खेल हुआ, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 32 रन। 76 का करना है पीछा, 32 बने हैं, यानी आने वाली 12 गेंदे और 44 रनों की जरूरत होगी जीत के लिए। विकेट देखिए अब तक यहाँ से 8 विकेट गवाई गई है, यानी 2 ही जोड़ियां अब बचेंगी, 2 ही विकेट अब बचेंगे। 12 में 44 रन जीत के लिए बनाने हैं। 12 में 44, 22 रन बिल्कुल हर ओवर के पीछे यहाँ पे आनी चाहिए। हमारे सतीश जी गायकर सर यहाँ पे आ चुके हैं। पेन तालुका प्रीमियर लीग में आपका भी स्वागत। बेस्ट स्कोरर जिन्हें कहा जाता है, पेड़ पूर्व विभाग में स्कोरिंग का एक मशहूर नाम जिन्हें कहा जाता है, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन 12 में 44 गेंदबाज विनय घारात साइड आर्म से गेंदबाजी करते हैं। इनका एक्शन अगर आप देखेंगे एकदम सीधा है, किसी को लगेगा नहीं, लेकिन जब गेंद पिच करते हैं, रिलीज करते हैं अपने हाथों से, एंगल को थोड़ा साइड आर्म लेते हैं। हल्का सा लसित मलिंगा वाली क्लिम्स इनकी गेंदबाजी में मुझे नजर आती है। साइड आर्म जब आता है हल्का सा उनकी याद आती है हमेशा। यॉर्कर, ये देखिए सटीक यॉर्कर, मैंने नाम लिया था सर लसित मलिंगा इनका, और इन्होंने बताया उनके जैसी क्रैकिंग यॉर्कर दिखाई। खतरनाक रॉकेट वाली ये यॉर्कर ऑन पॉइंट पर लैंड हुई है। ऐसी गेंदें बल्लेबाजों के ऊपर का दबाव बढ़ाएंगी, ऐसी गेंदें परेशानियां बढ़ाएंगी। बिल्कुल संदीप सर, इन्होंने कहा बुमराह की आपने याद दिलाया, क्योंकि हमारे यॉर्कर किंग है वो। और बुमराह, जसप्रीत बुमराह पहले भारतीय गेंदबाज बने हैं जिन्होंने T20, ODI और टेस्ट में नंबर 1 रैंकिंग हासिल की है। कल ही जो रैंकिंग अपडेट हुई, नंबर 1 की गेंदबाज है वो। यॉर्कर इस बार खोद के निकाला, ऑन साइड पर, मिड विकेट बाउंड्री पर सिंगल ही मिलेगा। इक्का दुक्का दाल दलने वाला नहीं है। 21 से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूरस्त हो जाएगी। चलिए, दिल्ली को दुरुस्त करना है तो गेंद को उड़ान पर भेजिए, गेंद को हवाई यात्रों पर भेजिए, तभी ये मुकाबले में आएगा मजा वापस, वरना आपका काम तमाम। जो जीता वो सिकंदर, याद रखिए। घुमा के खेलना चाहते थे, एलिवेशन नहीं था। ओ ये देखिए, उड़ते खिलाड़ी को हमने देखा। हाँ, उड़ता पंजाब की आपने याद दिलाई, काफी अच्छी वो पिक्चर थी उड़ता पंजाब नाम की। लेकिन उड़ते खिलाड़ी को देखा, मैदान के अंदर गेंद को फील्ड किया, कमाल की ओवर। विनय घारात, जितनी तारीफ की जाए उतनी कम। शॉर्ट पिच लेंथ वाली डिलीवरी, बाउंसर गेंद विकेट कीपर के पास। डॉट बॉल जैसी ऑस्ट्रेलियन गेंदबाजी, वेस्ट इंडियन गेंदबाजी, साउथ अफ्रीकन गेंदबाजी जैसी होती है, अगर आपके समय में जाए सतीश सर, तो वेस्ट इंडियन गेंदबाजी सबसे खतरनाक थी। विदाउट हेलमेट तब खेला जाता था और तब वो गेंदबाजी हमेशा खतरनाक होती थी। लेकिन यहाँ पे भाई क्रैकिंग बाउंसर के बाद नहीं,
गेंद के साथ जरूर वापस आएंगे विनय गरत। 5 गेंदें उन्होंने फेंकी है, मात्र 3 रन खर्च किए। कंजूसी वाला ओवर, किफायती ओवर। एक और यॉर्कर सटीक निशाने पर, एक और लेजर गाइडेड मिसाइल, एक और खतरनाक डिलीवरी, जहरीली गेंद, आग उगलने वाली डिलीवरी। यहाँ पे डॉट बॉल, 3 गेंदे डॉट, 3 सिंगल, यानी मात्र 3 रन आए ओवर नंबर 5 में। 12 में बनाने थे 44, 5वें में आए 3, यानी 6 में 41। 6 गेंदे बची है, 41 रनों की है जीत के लिए जरूरत। थैंक यू डीजे ऑपरेटर। मंदार दाड़वे गेंदबाजी मार के ऊपर आएंगे। आखिरी ओवर, डेथ ओवर कहा जाता है, लेकिन 6 में 41 बहुत मुश्किल है। बल्लेबाजी करते हुए 25 का योगदान दिया था अपनी टीम के लिए मंदार दाड़वे ने। अब बतौर गेंदबाज उनको 6 अच्छी गेंदें डाली है, फिर उनके नाम होगी जीत। ये देखिए, खेलना चाहते जरूर थे, कैच का मौका, ओमकार पाटिल अंडर नीडेड, द कैच इज टेकन, बैटर बैक टू पवेलियन। त्याचे माणसं असतील त्याचे सांगितलेले असतील म्हणून तो 2 दिवस गेले ना, त्यांनी तो परमेश मालीला सांगितलं तुला नको आहे तर काय मला आज तर मी विचारीन बोललो ना तुझ्या। ये देखिए, विकेट आई है यहाँ से, न्यू बैटर भी आएंगे। ये भी घुमाया, डॉट गेंद, जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत। पराग 11 गोविरले की टीम शायद दूसरी टीम बनेगी जो आज के दिन में सुपर 8 में पहुंचेगी, शायद, क्योंकि जब तक आखिरी गेंद नहीं गिरती तब तक मैच का नतीजा नहीं बताया जाता। ये वाइड यॉर्कर, एक और खतरनाक डिलीवरी। मंदार दाड़वे कह रहे हैं जाएंगे तो शान से जाएंगे, और जब हम आएंगे तो हम ही छाएंगे। ये बताया, अच्छी गेंदबाजी, एक के बाद एक कमाल की गेंदें। दर्शक मुकाबला देख रहे हैं, चाहते थे हाई वोल्टेज मुकाबला हो, लेकिन ये वन साइडेड मुकाबला सामने खेला, मात्र मिला सिंगल ही रन मिलेगा, उससे ज्यादा कुछ मिलेगा नहीं है। 2 गेंद की मात्र औपचारिकता बाकी, 36 रन बनेंगे टीम का टोटल स्कोर कार्ड पर। 76 का करना था यहाँ पे अब पीछा, और अब जरूरत है 2 गेंदों में 40 रनों की। 2 गेंदे 40 रन, बहुत दूर, दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूरस्त हो जाएगी, शायद मुकाबला गंवाना भी पड़े। रिवर्स स्वीप, ये देखिए कमाल का हिट, जाते जाते ये आया मैक्सिमम छक्का। जिया पहले होना चाहिए था, अब क्या फायदा जब चिड़िया छूट गई खेल, अब कुछ फायदा नहीं होता। अब ये शॉट का महत्व नहीं है इस मैच में, खेल बहुत दूर आपकी पकड़ से पहुंच चुका है। यॉर्कर यहाँ से, ये आई डॉट डिलीवरी, इसी के साथ मुकाबले को जीता पराग 11 गोविरले ने, और बनी चौथी टीम जो क्वालिफिकेशन की राह में मजबूत होगी, जो क्वालिफाई होगी पेंट तालुका प्रीमियर लीग 2024 के सुपर 8 में।